सांगायच्या फंद्यात मी पडत नाही। परवा आमच्या गावाकडे गेलो होतो, एक 10वीत शिकणारा माझा पुतण्या आहे, तो पुतण्या शेतामध्ये खाटीवरती झोपलेला होता आणि तिकडे शाळेत 10वीच्या परीक्षा चालू होत्या। मी शेताकडे गेलो आणि त्याला म्हटलं, कार बाबा तू इथं झोपलाय? म्हणे मग काय करू? म्हटलं शाळेत जाय। म्हणे काय होईल? म्हटलं 10वीचे पेपर चालू, 10वीचे पेपर दे। मग त्याने काय होईल? म्हटलं तू 12वीत जाशील। त्याने काय होईल? म्हटलं ग्रॅज्युएशनला जाशील। मग त्याने काय होईल? म्हटलं नोकरी लागेल। मग त्याने काय होईल? म्हटलं लग्न होईल। त्याने काय होईल? म्हटलं पोरं बाळा होतील। मग त्याने काय होईल? म्हटलं काय नाही बाबा, नोकरी लागली, पोरं बाळा झालं, जरा सेट होशील। म्हणजे सेट झाल्यावर काय होईल? म्हटलं पैसे राहतील खिशात। मग पैसे झाल्यावर काय होईल? म्हटलं निवांत राहशील। मग आता काय करतोय म्हणे मी? असे उत्तर देणारे आपल्या आसपास जास्त असल्यामुळे आपण काहीही सांगायच्या पंड्यात पडत नाही। मी आहे डोळ्याचा डॉक्टर, तरी बुरांडे सर म्हटले तुम्हाला इथं बोलायला यायचंय, कवितेवर बोलायला यायचंय। मी म्हटलं सर डोळ्याचा डॉक्टर आहे, डोळे लाल का बरं होतात? डोळ्यातनं पाणी येतं, मोतीबिंदू होतो, काचबिंदू होतो, चष्माच नंबर काय याच्यावर बोलायला? तसं नाही म्हटले। म्हटलं मग कशावर बोलायचं? म्हणजे डोळे बरे नाही करायचे, डोळे उघडायचे म्हणे तुम्हाला। म्हटलं डोळे उघडायचे, आता आमच्या सिलेबस मध्ये म्हटलं लाल झालं औषध आहे, पाणी आलं डोळ्यात ना औषध आहे, डोळ्याला दिसत नाही औषध आहे, चष्मा दिसत नाही, चुकला तर नवीन चष्म्याचा नंबर आहे, मोतीबिंदू झाला ऑपरेशन आहे। पण माझ्या सिलेबस मध्ये म्हटले काय नाहीये, मी विचार करत बसलो घरी। आता डोळे उघडायचे म्हणजे नेमकं काय करायचं हे आमच्या सिलेबस मध्येच नाही ना, कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजला शिकताना। बाकी सगळे आधार शिकले डोळ्याचे, पण डोळे उघडायचे कसे? माझे वडील बाजूला बसलेले होते, माझी शिक्षक आहे, रिटायर झाले। अरे म्हटले येड्या, म्हटलं काय तुझ्या सिलेबस मध्ये म्हटलं तू 5 वर्ष काय 10 वर्ष जरी शोधत बसला, डोळे कसे उघडायचे सापडणार नाही। म्हणे तू मी सांगतो तिथं शोध। म्हटलं कुठे शोधू? त्यांनी सांगितलं एकदा तुकाराम महाराजांची गाथा उघड, त्यातल्या प्रत्येक ओळीमध्ये समाजाची डोळे उघडण्याची ताकद आहे। मग हे समाजाचे लावलेले डोळे उघडण्याची ताकद ज्या संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या प्रत्येक ओळीमध्ये होती, ज्याला आपण अभंग म्हणतो, जे कधी भंग होत नाही, त्या अभंगावर विवेचन इथं चालू आहे 7 दिवसापासून कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून। आणि इथं येऊन नुसतं रामकृष्ण हरी आणि प्रमाण देऊन चालत नाही, इथं येऊन काहीतरी प्रबोधन आहे, सांगितल्यावर काहीतरी त्यातनं घडणार आहे। आणि म्हणून एक व्याख्यान ठेवलंय। म्हणून मला वाटतं तुमचे किती गाव एकत्र झाले? बुरांडे सर मगाशी सांगत होते 28 गाव। अहो पुण्यात राहतो, एका नगरसेवकाला एक वार्ड सांभाळणं अवघड झालेलं आहे। आपलं घर सांभाळणं आपल्याला अवघड झालेलं आहे। एक गाव एकत्र करायचं म्हटल्यावर सरपंचाचे नाकी नऊ येतात। गाव लय मोठं झालं हो, गल्ली एकत्र करायची एखाद्या गणेश उत्सवात तरी अवघड होतं। गल्ली जाऊ द्या, 2 भाऊ एकत्र राहू शकत नाही, इथं 28 गावं एकत्र झाले। मला वाटतं हे 28 गावं ज्यांनी एकत्र केली त्या सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्यांचा गजर करा आणि मग आपण आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू। बरं आजचा कार्यक्रम काय? आजचा कार्यक्रम आहे एक डॉक्टर नावाचा माणूस तुमच्या समोर बोलणार आहे। त्याचं वय तुमच्या बाबा नातवाच्या वयाचं आहे। मला काही लय जगाची अक्कल नाही, पण मी सांगणार काय, तुम्हाला कविता लिहिता येतात, त्या कवितेच्या माध्यमातून तुमच्याशी बोलायचंय। बरं या कविता लिहिता काय झालं, मी टाकलंय पुण्यात हॉस्पिटल आणि तिथं लय आपल्याच भागातले लोक आहे। आपण तिथं गेलो तरी तिथं सगळे आपलेच मराठवाड्यातले, खानदेशातले, विदर्भातले लोक आहे। मग बोलता बोलता काही गोष्टी आम्हाला घर बसल्या कळतात, आम्हाला दुसऱ्याच्या घरी जायचीच गरज नाही। कोणाला प्रश्न विचारायला घरी जायची गरज नाही, आम्हाला रोज घरी येतात, इथे लोक सांगतात आणि मग गोष्टी सांगतात, त्या गोष्टीतनं काहीतरी कळतं आणि कवितेचा पिंड असल्यामुळे ते कवितेतनं आम्ही लिहितो, कधी लेखातनं लिहितो आणि त्याच्यामुळे मला इथं बुरांडे सरांनी बोलवलेलं आहे आणि त्या निमित्तानं तुमच्याशी मी बोलायला उभा आहे। आता आपले 28 गाव आहे, गावामध्ये माणसं राहत आहे, ही माणसं जन्माला आल्यापासून शेती करताय, व्यवसाय करताय, सगळेजण जगताय, पण त्यात नवीन मी काहीतरी सांगून काहीतरी असं लय मोठा बदल होणार आहे का? मी एकदा माझ्या वडिलांना असंच विचारलं, म्हटलं पप्पा मी कविता लिहितो, मी हे करतो ते करतो, खरंच समाज बदलेल का हो? कोणतरी सांगितलं होतं, मी एका कवितेत ऐकलं होतं की कीर्तनाने फार काही समाज सुधारला नाही, तमाशाने बिघडलं नाही। म्हटलं असं काही होतं का? ते म्हटले बावळ्या, लोक सुधरू ना सुधरू म्हणे, भाषण देऊन, व्याख्यान देऊन, कविता लिहून तू जरी सुधारला तरी लय मोठी गोष्ट आहे म्हटली। मग त्या दिवशी कळलं, जर समाज बदलायचा असेल, मोठमोठ्या गप्पा आणायच्या असतील तर आपल्याला आधी बदलणं गरजेचं आहे। आपण अंधश्रद्धेच्या गोष्टी मांडायच्या आणि मांजर आली आडवी की अंधश्रद्धेच्या कार्यक्रमाला जातानाच वापस यायचं, नाही मांजर आडवी कार्यक्रमाला कसं जाऊ? आपणच मुली वाचवा म्हणायचं, आपल्या 4 मुलीनंतर 5व्या मुलासाठी प्रयत्न करायचे न थकता। याला तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये प्रमाण आहे।
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपण ऐकलेलं आहे. बोलायचंय आणि करायचंय असं करून चालणार नाही. त्यामुळे मी जे जे बोलतो ते करतो, अशाच काही गोष्टी इथं बोलणार आहे. तर माय मावल्या इथं तुम्ही सगळे तुम्हाला बसलेले, माझा आवाज येतोय पाठीमाग. सगळ्यात शोषित समाज माय मावल्यांना तुमचा आहे. आमच्या धर्मामधली उतरण पाहिली, घरामधले बॉसगिरीची उतरण पाहिली, तर सगळ्यात शेवटी नंबर तुमचा लागतो. तुम्हाला फक्त बदनाम केलंय की बायकोच्या पुढे लोकांना जाता येत नाही, बायकोच्या पुढे काही होत नाही, घरात गृहमंत्री बायकोच असते. पण तसं नसतं. आजार पण कुणाचं असलं दवाखान्यात थांबायला तुम्ही, कुणाचं काही धुणं घरातलं तुम्ही, भांडे घासायला तुम्ही, स्वयंपाक करायला तुम्ही. आजी तेवढे लोक जेवताय, भाकरी कोणी थापले, तुम्ही थापले. मग माय मावल्या हे सगळं जगत असताना सगळ्यात जास्त कामाचा भार तुम्ही घेता. पण तुमच्या आयुष्यामध्ये मनोरंजन नावाची गोष्ट नाही. तुम्ही कधी 2 मिनिटं टीव्ही लागायला लागले आणि एखादी मालिका बघायला लागले, कोणीतरी जवळ येतं नातू रडतोय म्हटल्यावर तुम्ही पटकन नातू घेता, त्याला शांत होण्यासाठी काय करता, लगेच अंगाई गीत म्हणता. बरोबर ना? काय म्हणता? निज निज रे बाळा. अजून काय म्हणतो? निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. चंद्र झोपून जातो पण आपल्या ते नातू काही झोपत नाही. असं सगळं तुम्ही करता. बरोबर? आजकालच्या बायांचं जरा बदललंय. आजकालचं पोर करायला लागलं की बाई काय देते, मोबाईल हातात देते. बरोबर? चिव चिव चिमणे, हा बघ आणलाय सोन्याचा दाना, सगळे तर लागतात. पण ती जबाबदारी कोणाकडे? तुमच्याकडेच आहे. मोबाईल नंतर युग बदललं. आपण मांडीवर घेऊन झोपवायचो, आता मोबाईल जवळ घेऊन झोपतो. मग इथं तुमची ही संख्या तितकी जास्त प्रमाणात आहे. तुम्ही प्रबोधन असेल, मनोरंजन असेल, त्या माध्यमातून एकत्र येता, याचा बुरांडे सर मला प्रचंड आनंद आहे. इथं जेवढे माणसं आहे बापरे, त्याच्यापेक्षा जास्त 5 तरी बाया आहे. हे ऐकून इतका आनंद वाटला, पाहून त्याच्यापेक्षा डबल वाटला. 5 दिवसापासून तुमचं लाईव्ह बघतोय आणि त्या लाईव्ह पाहता पाहता इतका मला आनंद वाटतो की इतक्या बाया एकत्र होऊ शकता का? कारण की बाकी गावांमध्ये जेव्हा कार्यक्रमाला जातो ना मावशी, बाया कार्यक्रम सुरू झाल्या, स्पीकरचा आवाज कानावर गेला की भांडे कुंडे घासून मग येतात. पण इथं तसं नाही. आधी तुम्ही जेवले आणि मग यांना जेवायला बसवलंय. त्याच्यासाठी एकदा या आयोजकांचे आभार मानले पाहिजे. हे साधं काम नाही. घर झाडायला गर्भाशय लागतं का? घर झाडायला, भांडे घासायला तरी आपण त्यांच्याकडे देऊन टाकलेत ना काम. मग इथे जो समतेचा विचार आपल्या संतांनी मांडलेला आहे, त्याची कृतीशील सुरुवात तुमच्या गावातल्या प्रत्येक कृतीतून मला दिसतीये. इथं भेदाभेद नाही. मगाशी येताना आम्ही बोलायला थांबलो, तिथं स्मारक आहे. तिथं जात निर्मूलनाची चळवळ सुरू होण्याआधी, आता म्हणजे तुमच्याच गावातून तुमच्याच विषयी चांगलं चांगलं बोलायचं, हे काही फार वेगळं नाही. पण मी तुम्हालाच का सांगतोय, कारण आम्ही पुस्तकात वाचलंय, जात निर्मूलनाची चळवळ अमुक अमुक साली सुरू झाली. बहुजन, ब्राह्मण, दलित असा भेद मिटवण्यासाठी अमुक अमुक महापुरुषांनी प्रयत्न सुरू केले. मग सगळ्यांच्या पंक्ती एकत्र बसवल्या. पण मला आश्चर्य वाटलं की 1950 आणि 60 साली तुमच्या मोहा या परिसरामध्ये एकत्र पंक्ती बसलेल्या आहेत आणि आज तागायत वेगळी पंक्ती बसत नाही. किती मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. म्हणजे मांडीला मांडी लावून आमचा समाज, आम्ही माणसं विटाळतो. हलक्या जातीचा, भारी जातीचा असं म्हणलं की आम्हाला विटाळ होतो, असा मानणारा महाराष्ट्र आणि भारत आहे. पण या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यात असं एक गाव आहे की जिथं 1950 पासून एकत्र पंक्ती बसतात. केवढा मोठा वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विचार आहे. आणि त्या ऐतिहासिक गावाच्या पंचक्रोशीमध्ये राहणारे तुम्ही. मग तुमच्याशी बोलताना मी नेमकं सांगावं काय, हा प्रश्न मला पडला आणि डोकं खाजवत बसलो. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे गाथा वाचायला सुरुवात केली आणि एक एक गोष्ट समजायला सुरुवात झाली. महापुरुषांच्या विचारांची उतरण समजून घ्यायला लागलो, महापुरुषांच्या विचारांची साखळी समजून घ्यायला लागलो. आणि मग कळायला आपण नेमकं जाऊन सांगितलं का पाहिजे. तर मला सगळ्यात जास्त महत्वाचं या ठिकाणी वाटलं की आपण सगळ्या मोठमोठ्या गप्पा मारल्या तरी पैशाशिवाय काही नाही. बरोबर? जे लोक म्हणतात ना की काय नाही, पैसाच सगळं काही नाही, माणसं जोडली पाहिजेत, असं नाहीये मावशी. भावनिक झाल्यामुळे काय झालं, आम्ही माय मावल्यांनो पैसा हा 2 नंबरला ठेवला आणि आम्ही काय करायला लागलो, कुणीतरी येणार, घोषणा देणार, मग आम्ही पेटायचं, धावत सुटायचं. जय शिवाजी म्हटलं त्याच्या मागे, जय भवानी म्हटलं त्याच्या मागे, जय भीम म्हटलं त्याच्या मागे, जय भगवान म्हटलं त्याच्या मागे, जय सेवालाल म्हटलं त्याच्या मागे. पण आमच्या उद्योगधंद्याचं काय? म्हणून आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून तुमच्याशी बोलताना मला पहिला प्रश्न तुम्हाला मांडायचा आहे की आपण पैशा पाण्यावरती सुद्धा बोललं पाहिजे. पैसा हा सुद्धा प्रबोधनाचा एक विषय आहे. तुमचं पोट भरलंय म्हणून तुम्ही इथं बसले. तुमच्या पोटात जर भूक असती तर चुळबुळ होईल, तुमचं लक्ष तिकडे राहील.
मग ह्या सगळ्या चळवळी तुम्हाला चालवायच्या असतील तर आधी तुमचं पोट भरणं गरजेचं आहे आणि आमच्या शेतीसोबत उद्योग व्यवसायामध्ये येणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा गुण जर कोणता असेल तर तो विश्वास नावाचा आहे. मावशी, काय नावाचा आहे? विश्वास. आपल्याला माहित नाही, आपण आपल्या सख्या भाऊजाईवर ठेवत नाही, भाऊजाई नणंदवर ठेवत नाही, सासू सुनेवर ठेवत नाही, सून सासूवर ठेवत नाही. घराघरात सून गेली बाहेर की सासू लगेच कपाट उघडून पाहते, सासू बाहेर गेली की सून लगेच किती दूध पिलं किती साखर खाल्ली पाहते पाहते की नाही मावशी? विश्वास नाहीये. काय गंमत झाली? आमचा विश्वास नाहीये. दोन जण व्यवसाय करायला लागले की एकमेकाचे चोरून मोबाईल चेक करते. नवरा बायको मध्ये विश्वास नाहीये. मग हा विश्वास जर आमच्यामध्ये नसेल तर आम्ही व्यवसायात पुढे जाऊ शकत नाही, परिणामी पैसा कमवू शकत नाही. पैसा नसेल तर आमच्या चळवळी बंद पडतील. आणि मग या प्रबोधनाच्या मोठमोठ्या गोष्टी आम्हाला जर करायच्या असतील तर आमच्या खिशामध्ये पैसा पाहिजे. जो माणूस म्हणतो ना पैसा नसतो, पैसा काय नसतो, पैसा काय नसतो, त्यांनी आधी लई कमवलेले असतात तेव्हा तो म्हणतो. आपण पण म्हणायचं पैसा काय नसतो काय नसतो, पण आधी कमवायचा आणि मग म्हणायचं. आणि त्याच्यासाठी महत्वाचा गुण उद्योग व्यवसाय द्यायचा कोणता असेल तर त्याचं नाव आहे विश्वास. पण झालंय कसं? तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मावशी. राजकारण माहिती का तुम्हाला? बोलत चला मावशी, राजकारण माहितीये का? अहो बीड जिल्ह्यात आहे मी. राजकारण माहितीये का मावशी? सासू सुनाचं घरात जे चालतं ना त्याला राजकारणच म्हणतात. दोन बहिणींनी मायरी सारखी साडी घेतली की कलर कोणाचा भारी ना जे एकांतात जाऊन बोलतात त्याला राजकारणच म्हणतात. एका कोणाला असाच बीड जिल्ह्यातला प्रश्न पडला की राजकारण म्हणजे काय? तो बापाकडे गेला, बापाला विचारलं, म्हणजे पप्पा 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 म्हणे राजकारण म्हणजे काय? बाप कामामध्ये बसला होता, काहीतरी शेतीची कामं चालू होती, असा आंब्याच्या झाडाखाली बसलेला होता, म्हणे पप्पा पप्पा राजकारण म्हणजे काय? बापाने काय ऐकलं नाही. अहो पप्पा राजकारण म्हणजे काय? पप्पानी काय ऐकलं नाही. बाप बसला आंब्याच्या झाडाखाली, काहीतरी शेतीची कामं करतोय, इळ्याला झाड लावतोय. पोरगं म्हणे राजकारण म्हणजे काय? तर बीडचं पोरगं शांत बसणार नव्हतं. बाप काही बीडचा म्हटला मी नाही सांगणार. पोरगं ऐकायला तयार नाही, म्हणे आता मी जातो आणि वरतून हिरी थोडी मारतो, मला काही जगता येत नाही, पोहता येत नाही. बाप म्हटला आज काय करू नको. मग म्हटलं उभा जा, आंब्याच्या झाडावर चढ. आंब्या झाडावरती चढला, मग काय करू? म्हणे खाली उडी मारला मी झेलतो. नक्की झेलताल ना? 100% झेलतो. नक्की पप्पा? 100%. जशी उडी मारली बाप बाजू झाला, पोरगं पडलं, टोंगळा फुटला, रक्त यायला लागलं, पोरगं रडायला लागलं. पोरगं म्हटलं पप्पा तुम्ही म्हणे मला झाडावर चढवलं. म्हणे चढवलं. म्हणे उडी मारायला लावली. म्हणे मारायला लावली. म्हणे झेलणार होतात. म्हणे झेललं नाही. अरे म्हणे बावळ्या तुला राजकारण म्हणजे काय सांगायचं होतं ना? मग काय सांगितलं? म्हणे काहीच नाही, रक्त येत आहे माझ्या. अरे म्हणजे राजकारणाचा पहिला नियम हाच असतो की सख्या बापावर पण विश्वास ठेवायचा नसतो. म्हणून वय वर्ष 5 असलेल्या पोराच्या आम्ही मनावरती संस्कार बिंजवत असू की आपण आपल्या सख्या बापावर विश्वास ठेवायचा नाही, तर ती पोरं व्यवसायात पुढे जातील का? पुढे जातील का? नाही जाणार काका हो. आपण म्हटलं हा इतका महत्वाचा विषय आहे का? तुम्हाला वाटत असेल व्याख्यानामध्ये आलं म्हणजे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. नाही दादा, आपल्या महत्वाच्या ज्या मूलभूत गोष्टी त्यातला पहिला मुद्दा विश्वास आहे. हा विश्वास जर आम्ही शिवचरित्र पाहिलं ना तर किती वर्षी किल्ला घेतला? कोण सांगेल? दीदी किती वर्षी किल्ला घेतला का पहिला शिवाजी महाराजांनी? कोण सांगेल इथे बसल्यापैकी? कोण सांगेल? 16 वर्षी. कोणता किल्ला घेतला? तोरणा किल्ला घेतला. जो घेतला त्याचं नाव तोरणा ठेवलं असं आपण आता म्हणूया. मग हा तोरणा किल्ला 16व्या वर्षी घेतला. आजचं पोरगं 16व्या वर्षी किती असतंय दादा? 10वी. त्याला बाजारात पाठवलं, खाली टमाटे त्याच्यावर बटाटे देऊन तो घरी येतो. इतके आपण त्याच्यावर आता काय करतोय? जबाबदाऱ्या टाकतोय. त्यावेळेस 16व्या वर्षी घेतलेला आहे तोरणा. मी विश्वासावर सांगतोय. आणि मग तो घेतलेला किल्ला, त्या ठिकाणी सापडलेलं धन, आणि हे धन सापडलं त्यातलं मावळ्यांनी जरी एक एक धन घेतलं असतं, एक एक जरी रुपया त्यातलं त्या काळात नाणं घेतलं असतं तरी आयुष्यभर सुखी राहिले असते. पण एकाही मावळ्यांनी घेतलं नाही. जसंच तसं छत्रपती शिवरायांकडे आणलेलं आहे. कारण काय? विश्वास. मावळ्यांचा महाराजांवर, महाराजांचा मावळ्यांवरती. पुढे सिंहगडाची गोष्ट ऐकली, तानाजी मालुसऱ्यांची गोष्ट ऐकली. पुढे गेलाय कशामुळे? विश्वासावर गेलाय ना. महाराजांचा त्यांच्यावर, त्यांचा महाराजांवर. शाहिस्तेखानामध्ये लाल महाराजांना घातलेला असताना महाराज स्वतः मावळ्यांवरती विश्वास टाकूनच गेले होते तिथं. मग हा विश्वास नावाची गोष्ट इतिहासापासूनच आहे. मग हा विश्वास आम्हाला आमचं स्वराज्य निर्माण करायचंय. आम्हाला आमचं स्वराज्य निर्माण आज कसं करायचंय? तलवारी काढायची आहे का? कापायचंय कोणाला? आपल्याला ते काही जण शिकवतील, पण तसं करायचं नाही. आपले गड आज कोणते? मावशी कोणते गड आहे आपले? आपल्या आयुष्यातले संकट कोणते? पोरीचं लग्न आहे, पोराचं लग्न आहे, घर बांधायचंय,
पोरांच्या आयुष्यातले एमपीएससी कडे, युपीएससी कडे, 10वी कडे, 12वी कडे, बीए कडे, बीकॉम कडे, म्हणजे आपापल्या आयुष्यात आपल्याला एक गट चढायचे. पण हे गट चढताना आपल्याला काय शिकायचंय? विश्वास. त्यामुळे आजच्या व्याख्यानातला पहिला महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की जर आपल्याला हे असंच कायमस्वरूपी चालू ठेवायचं असेल, ही चळवळ आपल्याला 100व्या वर्षी देखील शेतकरी महोत्सव घ्यायचा असेल, शेतकरी कीर्तन महोत्सव आपल्याला 100च्या पार न्यायचा असेल, तर आपल्याला एकमेकांवरती विश्वास ठेवावा लागेल. आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, तुम्हाला एकत्र येऊन पैसा कमवायचा असेल, तुमच्या बचत गटातून एकत्र येऊन तुम्हाला भिशी चालवायची असेल, एखादा छोटा गृहोद्योग सुरू करायचा असेल, तर आपल्याला सुरू करायचा आहे काय? विश्वास कमवायचा आहे. तो आपल्या पोराबाळांना देखील शिकवायचा आहे. आपण आपल्या पोराबाळांना सांगतो तुझं चुलतंय त्याच्यावर भरोसा ठेवू नको. तो कधी तुझा कोपऱ्यातला बांध करून अर्धा एक एकर तिकडे सरकवून घेऊन तुला कळणार पण नाही. शेतकरी आम्ही उदार आहे. रुपयाची जर 4 रुपयाची 5 रुपयाची कोथिंबीर घेतली ना, तर मोजतो वरती 2 काड्या आपण एक्स्ट्रा टाकतो. मावशी दूध विकताना आपण काय करतो? माप भरल्यावर वरतून अजून टाकतो. आयरेल पातेलं काही घेतलं की थोडस वरतून माप टाकतो. बाहेर तुम्ही दुकानात गेले, किराणा दुकानात भेटतं का 5 ग्रॅम तरी एक्स्ट्रा? मग आम्ही शेतकरी आहे, उदार आहे, पण वेळ काय मग मागे पडलो. शेतकरी कीर्तन महोत्सव आहे, कीर्तन आहे, पण कशावर आहे? शेतकऱ्यावर आहे. कारण इथं जमलेला सगळा समाज शेतकरी आहे. म्हणून शेतकऱ्यांनो आम्हाला जागृत झालं पाहिजे, पैशा पाण्याच्या मागे सुद्धा लागलं पाहिजे आणि हेच आपल्या पोराबाळांना देखील शिकवलं पाहिजे. आमचं शेतकऱ्यांची पोरं लढाऊ आहे. मावशानं तुम्हाला एक कविता ऐकवतो माझी. आपण म्हणतो आता बडे सरांनी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की हे आपला लढाऊ समाज आहे, आत्महत्या कमी झाल्या पाहिजे, सगळे आपण एकत्र आलो पाहिजे, काहीतरी एकत्रित केलं पाहिजे. आपण आपला शेतकरी जेव्हा जगतो ना, ते जगता जगता काही आपली जी मुलं आहेत ना, ते पाहून इतके सोशिक बनतात, इतके हुशार बनतात, इतकं त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. हे सांगणारी एक कविता तुमच्या समोर आता आठवली. म्हणून जिंदगी आणि या कर्ज बाजारपणाच्या जिंदगीचा जो गण्या आहे ना, लढणारा गण्या, हा तुमच्या आमच्या मधला आहे. म्हणजे मी हे का सांगतोय? कारण की अविश्वास, हे पैसा, हा व्यवसाय, हे कमवताना आमच्यामध्ये जे गुण लागतात ना ऑलरेडी आहेत. सहनशीलता आमच्याकडे आहे, आमच्या डोक्यावरती बर्फ, तोंडात साखर आहे. फक्त आम्हाला आठवण करून देण्याची गरज आहे. एखाद्या मारवाड्याचं दुकान बघा तुम्ही, सकाळी उठतो तो झाडतो. आपण दुकानात कपडे घेतो, काय म्हणतो? अहो मालक. काय म्हणतो? काय म्हणतो मावशी? तो मालक म्हणतो आपल्याला. मालक कोण असतो दुकानाचा? मालक म्हणतो कोणाला? आपल्याला. कोणत्याही शर्टला काय म्हणतो? काय सुंदर दिसतोय. ह्या कला आहेत व्यवसायाच्या, हे आपल्याला शिकायच्या आहेत, हे आपल्या पोराबाळांवर सांगायच्या आहे. आपली पोरं सोशिक आहेत, ते सांगणारी एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासून लय हुशार झालाय गण्या. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासून लय हुशार झालाय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी, कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली त्यानं. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुत्याच्या नावानं पाचदा उठतो. बाप जित्ता आहे का चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो. जरसा हात बाजूला झाला तर गण्या शेकंदात घामानं भिजतो. धास्ती खाल्लीये त्याच्या मनानं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होत. आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहत. औंधाच्या दिवाळीला गण्यानं फटाके बी मागितले नाही. औंधाच्या दिवाळीला गण्यानं फटाके बी मागितले नाही. मागीन तरी कसे? खांद्यावर गेल बहिणीच्या लग्नाच्या काळजीनं जै जै जैनारी माय आणि कडाक्याच्या थंडीत उघडा भक्त न करणारा बाप रोज उघड्या डोळ्यानं पाहतो तो. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगडावर आता 2-2 भोकं पडलीत तरी अजून नवीन चड्डी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या चड्डी सगळं तसं शाळेत जातं. मायना दिलेलं चटकोर कोंड्याची भाकर हसत हसत खात. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. अनवाणी पायात काच घुसलंय. बापानं पाहिलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण मावल्यांनो माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही. कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतोय मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात.
हा गण्यामध्ये महाग दिसतो, तुझ्यात दिसतो, हा गण्यामध्ये महाग दिसतो, तुमच्यात दिसतो. चेक करून पाहिलं ना, हा लढणारा गण्या प्रत्येकात लपेल असतो. पण प्रॉब्लेम हाच आहे साला, की हा आमचा गण्या एक नाही तर बारोमास अशी गण्याची जिंदगी जगणं भाऊ जोक नाही. माझं सगळं झालं म्हणून गण्या रडत नाही, माझं सगळं झालं म्हणून गण्या रडत नाही, गळफास घेऊन मरत नाही, की महाज नशिबात आलं सगळं म्हणून गण्या कुढत नसतो. अहो वाघ आहे गण्या, तो वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, तो वाघासारखा लढत असतो. मग हा लढणारा गण्या जर आमच्या घरात जन्माला येत असेल, इतके प्रतिभावान, इतके संयमी मुलं जर आमच्या घरामध्ये जन्माला शेतकरी बांधवांनो येत असतील, तर कुठेतरी आम्ही आज एक होण्याची गरज आहे. हा देश आपल्या जीवावर चालतो याचं भान ठेवून आपण आपल्या हक्कांसाठी सुद्धा लढण्याची गरज आहे. पण हे सगळं लढत असताना पुन्हा अर्थकारण येतं, पुन्हा आपल्या खिशामध्ये पैसा लागतो, म्हणून आपण उद्योग व्यवसायातही येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी 3-3 वेळा, 4-4 वेळा, 5-5 वेळा एकच विषय का सांगतोय मावशी, कारण एखाद्या बाईला जर तुम्ही चांगली काम करणं काय येड लागलंय का, असं 8 दिवस म्हणा, 9व्या दिवशी ती बाई येड्यागत करायला लागते. म्हणजे सारखं 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 जर सांगितलं ना मनावरती बिंबत. म्हणून अख्ख्या व्याख्यानामध्ये 10-15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला 50 वेळेस पैसा 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 बोललो, कारण त्या पैशाची ताकद खूप मोठी आहे. ती उद्योग व्यवसाय शेतीमधनं आमच्यामध्ये येणार आहे. मग तो पैसा आल्यानंतर आम्ही काय करायचं, प्रबोधन म्हणतो आपण. कशावरती प्रबोधन झालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, सगळीकडेच. तर पैसा आमच्याकडे येतो, मग तो टिकवायचा कसा हा देखील पुढचा प्रश्न आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, महाराजांनी सांगितलं. उत्तम व्यवहार केला, आम्ही कुणाला फसवलं नाही. बरेच जण हा पैसा कमवतात आणि एखाद्या बुवा बाबाच्या नांदी घालतात, एखाद्या हाकिमाच्या नांदी घालतात, कोणी चर्चमध्ये घालतो. आमच्या गावामध्ये बाबा आला होता, तो दुप्पट पैसे करून द्यायचा. बुरांडे सर, तो दुप्पट पैसे करून द्यायचा. हे चांगला विज्ञानाचा शिक्षक आमचा ओळखीतला, त्याने त्याला 1000 रुपये दिले, दुसऱ्या दिवशी 2000 रुपये करून दिले. देशमुख सर 2000 दिल्यावर तिसऱ्या दिवशी 4000 आणले. सिद्धराम 5व्या दिवशी 5000 दिले, 10,000 मिळाले. मावशी 10,000चे 8व्या दिवशी 20,000 मिळाले. 20चे 40 मिळाले, 40चे 80 मिळाले, 1 लाखाचे 2 लाख झाले. हा आनंदात नाचायला लागला. काय तर म्हणे, बाबा पैशाचा पाऊस पडत होता. अहो मराठवाड्यातले लोक आपण, आपल्याकडे पाण्याचाच पाऊस नीट पडत नाही, आणि हा पैशाचा पाऊस पडायचा. 1 लाखाचे किती करून दिले? 2 लाख, 2चे 4 झाले, 5चे 10 लाख झाले. 10 लाखाची गट्टी घेऊन जेव्हा तो माणूस घरात आला ना, असा आनंदाने येडा व्हायचा बाकी होता. म्हटलं आहे का, अरे फॅक्टरीत सुद्धा म्हटलं एवढ्या लवकर पैसे दुप्पट होत नसतील, अरे छपाई सुद्धा म्हटली एवढ्या लवकर दुप्पट होत नसेल. काय करतो बाबा, तर पैशाचा काय करतो, पाऊस पडतो, गादी खाली पैसे ठेवतो, त्याच्यावर जाऊन झोपतो आणि पैसे दुप्पट होतात म्हणे. 10 लाख दिले, आता 20 लाख होतील म्हणून तो घरी आला. आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी वाचली की एका बाबाला 10 लाखाचा गंडा घालून एक फरार झाला. खरंय का हे? ही अंधश्रद्धाच आहे ना. तुकाराम महाराजांच्या गाथेत वाचला, पण याच्यावर प्रमाण आहे का? तुम्ही सांगा, आहे का? इथं सगळे कीर्तनाचे अभ्यास असणार आहे, वारकरी संप्रदायातले, आहे का प्रमाण याच्यावर? अंगा लावून या ऐसे कैसे झाले भोंदू कर्म कवळी म्हणती साधू, आहे ना प्रमाण? मग आम्ही कष्ट करून घाम मिळवून पैसा कमवायचा. एखादी बाई भविष्य सांगते म्हणून तिच्याकडे जायचे आणि 51 रुपये द्यायचे. तुम्ही दिवसभर खुरपायचं, 100 रुपये रोजानी खुरपायला जायचं, 100 रुपये रोजानी बिल लावायला जायचं, कपाशी सर्किट टोचायला जायची, आणि एखाद्या अंगामध्ये येणाऱ्या बाईकडे जाऊन 100 रुपये द्यायचे. काय सांगते ती? मी सांगतो तुम्हाला, तुमचा हात पाहते, खरं सांगेन खोटं सांगणार नाही. बाईला कष्ट करते, तुझी घरात किंमत नाही, तुला मागलंय जुना आजार होता, पुढे तुला चांगला काळ सुरू होणार आहे, तेव्हा पोरीचं लग्न बाकी म्हणून तुला टेन्शन आहे, नवरा मेला तेव्हापासून पेन्शन आहे, कपावरचं कुकू बघून सांगते नवरा नाही म्हणून, हा कानातलं सोन्याचं आहे म्हणून सांगते पेन्शन आहे. बाई तुझ्या अंगातलं कष्ट आहे, तू घरासाठी लय करती पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. अहो हे सगळेच सांगता, तुम्ही लगेच बोलता बाई काय खरं सांगितलं या बाईनी, अजून 100ची नाही 500ची काढता तिच्या समोर ठेवता. मला 1 रुपया देऊ नको बाई, हे काय जे आहे ते आईची आहे. मग तू काय कर, पुढच्या गुरुवारपासून तू एवढा अभिषेक कर. माझा विरोध त्या बाईला नाहीये,
माझा विरोध त्या फसवणाऱ्यांना नाहीये, माझा विरोध आहे ज्याला ज्याला मेंदू आहे, ज्याला ज्याला आपल्याला विचार करायची क्षमता आहे, आणि जो तिथे नाक घासायला जातो त्याला माझा विरोध आहे. मावशाओ, हात जोडून सांगतो, तुमच्या कष्टाची भाकरी मिळवण्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी करता, हाडाचे काढ करता, तो पैसा इकडं तिकडं हिरेखारे घालू नका, अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. हा काळ आसारामाचा असला तरी आपल्याला पुढे मिळणार फक्त तुकारामच आहे, हे लक्षात ठेवा. आसारामाच्या नादी लागून अनेक बायांचं भविष्य उलट झालं, पण तुकारामाच्या नादी जे लागले, अभंगाची गोडी ज्यांना लागली, कीर्तनकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर भवसागर पार झाला. प्रपंचाचा कुणाच्या वाचून? तुकाराम महाराजांचं वाचून. कारण 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय आम्हाला. किती वर्षापूर्वी सांगून ठेवलंय? 400 वर्षापूर्वी. त्यामुळे मला आता बुरांडे सर नुसतं भाषण करून काय मला असं वाटत नाही, तर इथं बसलेल्या माय मावल्यांनो, ज्यांना वाटतं मी अंधश्रद्धेबद्दल जे बोललो ते खरं आहे, ते बरं पण आहे आणि ते तुम्हाला पटलं आहे, अशा बायांनी फक्त हात वर करा. मावशी तुला अजून सांगतो, मग पटीन का? आणि कॅमेरा यांच्याकडे हात वर करा, हात वर करा, कॅमेरा यांच्याकडे फिरवा. याच्यापैकी एकही बाई जर घुमणाऱ्या बाईकडे जाऊन देवती बघायला गेली तर त्यांना हा फोटो दाखवायचा. माय मावल्यांनो, हात जोडून सांगतो, त्या मावशीनं पदर खाली घेऊन हात लपवला. मावशी तरी दिसतंय त्याच्यात. काळ्या साडीवाली मावशी, तिला मारता मारता हात खाली घेतीये. त्या मावशीना का बरं हात वर नाही घेतला? तुम्हीच भविष्य बघता वाटतं. हो, सैनिकों का सुभेदार ही मिल गया मुझे अभी इधर को. नका हो, अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. ही अंधश्रद्धा इतक्या खालच्या थराला जाते की एक दिवस पोटचा पोरगा धन मिळावं म्हणून नरबळी दिल्याच्या घटना घडल्यात. नरबळी काय असतो? नरबळी अहो, पोरग व्हावं म्हणून कोटी कोटीची ट्रीटमेंट करतायत लोक. जन्माला आलेली पोरगी पोरग व्हावं म्हणून मारून टाकल्याच्या घटना आहेत नरबळीच्या. जमिनीखाली धन आहे, ते धन मिळावं म्हणून एक तुम्हाला बळी द्यायचा असं सांगतात आणि पोटचा पोरगा मारतात. इतक्या नीच पातळीवर अंधश्रद्धा जाऊन पोहोचलेल्या आहेत. मग तुमच्या श्रद्धेमध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये ही जी पुसटची लाईन आहे ना माय मावल्यानो, ती ओळखा, ती ओळखा. तुमचा खर्च आहे ना, तुमच्या नातवाला तेवढ्याच 50 रुपयाच्या वह्या आणून द्या, गोष्टीचे पुस्तकं आणून द्या, 2 रुपयाचा पेन आणून द्या. पोरीच्या शिक्षणावर करा. पोरीच्या शिक्षणावर आम्ही खर्च नाही करतो, आम्ही खर्च कशावर करतो? पोरीच्या लग्नावर. त्यांनी 1 एकरात मांडव घातला का? मी 2 एकरात घालीन. त्यांनी बुंदी केलती का? मी जिलेबी करीन. त्यांनी जिलेबी केलती का? मग मी बालुशाही ठेवीन. त्यांनी 16 तोळे दिलत का? मी 32 तोळे देईन. 2 एकर इकलं तरी काय हरकत नाही. माय मावल्यांनो, हात जोडून सांगतो, पोरीच्या लग्नाला जेवढा खर्च करताना त्याच्या निम्मा खर्च जरी पोरीच्या शिक्षणाला केला ना तुम्ही, तुम्हाला 1 रुपया हुंडा द्यायची गरज नाही. पोरींची संख्या कमी झालीये, अशी लाईन लागीन पोरांची तुमच्या घरासमोर, तेव्हा पोरींनी आपलं जायचं. पोराला पाहायला जावं लागेल. तुम्ही जर चांगलं शिकवा, फक्त दादा पोरींना चांगलं शिकवा. काळ बदलणार आहे, मी डॉक्टर म्हणून सांगतोय, काळ बदलणार आहे. लिहून घ्या, रेकॉर्डिंग चालू आहे. काळ बदलणार आहे. आता कसं पोरगा पोरगीला बघायला जातोय मावशी, पोरगी पोराला बघायला जाईन. पोरगा चहाचा कप घेऊन येईन. पोरगी चहा पिऊन झाल्यावर सांगेल फक्त चहाच येतो का? मग तो पटकन जाऊन कांदा चिरेल, त्याची आई त्याला मदत करेल, त्याचे वडील तिकून शेंगदाणे भाजतील, मग तो पोहे घेऊन येईल. मुलगी कढीपत्ता काढता काढता हळूच म्हणेल, थोडं मीठ जास्त झालंय पण चालेल मला. हे दिवस येणार आहेत. आपल्या मुलीला जर तुम्ही शिकवलं, हे काय मी भेदभाव म्हणून सांगत नाही हा, म्हणजे मुलं पाहायला जातात म्हणून बारी, मुली येतील म्हणून बारी, हा मूळ मुद्दा नाहीये. गमतीचा विषय सोडून द्या. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपल्या पोराबाळांच्या शिक्षणावर आम्ही खर्च केला पाहिजे. खर्च कुणावर केला पाहिजे? शिक्षणावर केला पाहिजे. गुंतवणूक तिथं करा. पोरीला दागिने जरूर करून द्या, तुमचं प्रेम आहे. पण पोरगी जर म्हणत असेल ना, मला बीडला नाही, मला आता पुण्याला जायचंय, पुण्याला नाही मुंबईला जायचंय, शिकवायला पाठवा. आपल्या संस्कारांवरती जर विश्वास असेल ना, तर त्याच्या शिक्षणावरती गुंतवणूक करा.
एखाद्याची मुलगी पळून गेली म्हणून सगळ्याच मुली पळून जातात असं नाही. एखाद्याच्या पोरानं तिकडे विचित्र कामं केली म्हणून सगळीच पोरं तसे करतात नाही. आम्ही आमच्या प्रतिष्ठेच्या गोष्टी बदला. एखाद्याचा पोरगा कलेक्टर झाला ना त्याची प्रतिष्ठा मोठी हो. 1 कोटी घालून लय मोठा मंडप घातला, लय लोक जेवले ना, तरी दुसऱ्या दिवशी लोक काय म्हणतात, भात कच्चा होता, वरणात पाणी जास्त होतं. तुम्ही किती पण सोनं करा, लोक काय म्हणतात, लय मेकअप केलेला होता. लोक नावं ठेवायला टपलेले आहेत. पण आम्ही काय केलं पाहिजे, खोट्या प्रतिष्ठा सोडल्या पाहिजे. आणि खोट्या प्रतिष्ठा सोडल्या तर मात्र आम्ही पुढे जाऊ शकतो. हे मी केलंय म्हणून तुम्हाला सांगतोय. पण आज होतंय काय मावशांनो, आम्ही पोरीला शिकवणं दूर, आम्ही पोरीला जन्माला जीव देत नाही हो. तुमच्याच बीड मधलं मला वाटतं 5-10 वर्षापूर्वीच तसं सर बुरांडे सर मला लय बरं वाटलं बरं का. बीड बद्दल लय वाईटच गोष्टी समाज माध्यमामध्ये येत होत्या. या चांगल्या गोष्टी पण बीड मधल्या समाज माध्यमावर येऊ द्या की बीड फक्त तसंच नाही, बीड असं आहे. मुख्य बीड काय हे दाखवा. 4 कुठेतरी गोष्टी घडल्या, बीडचं नाव बदनाम झालं ना, तर अशा 50 गोष्टी करा आणि बीडचं नाव पुन्हा महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशामध्ये ताकदीनं झळकू द्या. आपल्यात कुठेतरी ते गर्भलिंग निदान होऊ देत होतं आणि त्याच्यावरती पोरगी असेल तर गर्भ पाडत होतं. मावशी, जीव असतो पोटात, जीव. तुमची तर काही इच्छा नसते, पण तुम्ही सासवा झाल्यावर तुम्हीच म्हणतात पोराला दिवा नाही पंथी नको, काय पाहिजे दिवाणपंथी, काय वेगवेगळं असतं का? पण एक कविता आठवली मला. हे लिंग कशामध्ये चेक होतं का माहिती का तुम्हाला? सोनोग्राफी मशीन नावाची एक मशीन असते. काय असतं सोनोग्राफी मशीन माहितीये का मावशांनो? गर्भवती महिला असते ना, तिच्या आतमधलं पोटात बाळ असतं ना, त्यात पाणी किती आहे, त्याची नाळ बरोबर आहे का, त्याची वाढ बरोबर आहे का, त्याचे अवयव बरोबर आहे का, हे चेक करायची मशीन असते, बरोबर? पण काय चेक केलं जातं? पोरगा आहे का पोरगी? पोरगी असली तर काढून टाका आणि पोरगा असेल तर ठेवा. याच्यावर एक कविता आहे, फक्त तेवढी सांगतो. मला एक उदाहरण सांगायचंय, मध्येच माझं ते आठवलं म्हणून सांगतो. नाव होतं सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते. घटना तुम्ही लक्षात ठेवा. आपण कुठं होतो? मुलींच्या शिक्षणावरती होतो, मुलगीच्या भेदभावावरती होतो. तुम्हाला बोर तर होत नाही ना आजी? लेकरं तपासायची मशीन म्हणजे सोनोग्राफी. नाही तर आजी नंतर म्हणायची काय ते इंग्लिश बोलत होते माणूस, मला काय कळना. मावशी तुला ऐकू येतंय का? पोपटी घातलेली आजी, लुगडं घातलेली, ऐकू येतंय का? अगे आजी ऐकू येतंय का? आजी काय मुक्की आहे का, बोलत नाही का? कसं केलं आज्यानी तुला ग? आजे ऐकू येतंय का? हाव का नाही? येतंय का? आजी लाजायली. इकडं बाबा तुम्हाला येतंय का ऐकायला? बाबा ऐकायला येतंय ना? सोनोग्राफी मशीन बद्दल बोलतोय. तुम्हाला आधीच म्हटलं होतं मी. काय इथं तुम्हाला व्याख्यान द्यायला आलेलो नाही, गप्पा गोष्टी मारायला आपण आलेलो आहे. कवितेचा विषय होता सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते. एका पोरीने कविता लिहिली आहे. कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला, कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला, म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायची आहे मला. आई माझी गरोदर झाली, आनंद झाला. खरं सांगू सगळ्यात जास्त माझ्या बापाला. वाटली किलोभर साखर, त्यानं वाटले किलोभर पेढे, सगळ्यांच्याच मनात पडले आनंदाचे सडे. पण मध्येच कशी काय माझ्या आजीला फुटली अक्कल. करा म्हणे लिंग चाचणी, लढवली तिने शक्कल. बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला आणि गर्भासकट मायचा जीव तपाशाले धाडला. पण त्या दिवशी चुकली मशीन, काय माहित कसे काय. पण त्या दिवशी चुकली मशीन, काय माहित कसे काय. का जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय. मुलीऐवजी मुलाचा चुकून गर्भतीने दाखवला आणि गरु सुंदर जीवनाचा माझ्या हाती टेकवला. असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला. म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायचे मला. आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात. आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात. सजीवानं सोडल्यावर यंत्रानं दिली म्हणे साथ. आज यंत्र वागतात माणुसकीनं,
सर आज यंत्र वागतात माणुसकीनं, माणूस का वागत नाही? आणि गर्भात पोरी मारताना आतला बाप कसा जागत नाही? गर्भात पोरी मारणाऱ्यांना तुमच्या मेंदूला एकदा माणसासारखं वागू द्या. गर्भातही असतो हो जीव, तिलाही जगू द्या. मग बघा लोक हो, मग बघा लोक हो, गर्भातली मुलगी कधीच मरणार नाही. मग बघा लोक हो, गर्भातली मुलगी कधीच मरणार नाही. आणि सख्खा सजीव जातिवंत बाप कधीच गर्भपात करणार नाही, कधीच गर्भपात करणार नाही. आणि आम्ही अशा पुरी मारून जन्माला कोणाला घालतोय? कोणाला घालतोय? कोणाला घालतो मावशी? पोराला. ते कथा सांगतो तुम्हाला दोन पोरांची. मी पुन्हा सांगतो, भेदभाव करत नाहीये. बुरांडे सर फक्त खालून ऍक्शन करा बरं का, संपवायचा वेळ आला की मी थांबल. दंगल कविता म्हणून मी थांबणार आहे. तुमचा जवळपास आला की सांगा. आम्हाला काय पेशंट समोर आला की बोलायची सवय, आणि एवढे एकत्र पेशंट दिसल्यामुळे मी बोलतोय. सगळे आमचे मोतीबिंदूवाले पेशंट आहे. एकाचं इथं मी पाहिलं ऑपरेशन पण झाले काकाचं काल परवाच. गोष्ट सांगत होतो दोन मुलांची. एक मायबाप आहे, बीड सारखे शहर आहे, मुळासारखे गाव आहे, आसपास कुठेतरी राहत आहे. मायबाप दोघे, दोघांना दोन पोरे, 2 एकर शेती. एक पोरं जायला लागले शाळेत, शाळेत चांगले शिकले, 5वी शिकले, 10वी शिकले, पहिल्या नंबरला पास झाले, बिडात शिकवायला पाठवलं, 11वी 12वी झाले. 11वी 12वी झालं, पुण्याला शिकायला टाकलं. मायबाप दोघं शेतामध्ये शेती करताय, कष्ट करताय. माय जाते रोज शेती काम करते, बाप जातो रोज शेती काम करते. पोरं दोघं पोरं शिकताय, एक मोठा एक लहान आहे. पुण्याचं शिक्षण संपलं, मुंबईत पाठवलं, मुंबईचं संपलं, दिल्लीला पाठवलं, दिल्लीचं शिक्षण संपलं, यांचे पैसे संपले. बाप म्हटलं अरे पैसे संपले म्हणून काय झालं, एक एकर विकू पण पोरांना शिकवू. आपले संस्कार म्हटले, पोरांची इच्छा मागे ठेवायचं नाही. एक एकर विकलं, एक एकर ठेवलं. पोरांना अमेरिकेत शिकायला पाठवलं, अमेरिकेत शिकायला दोन्ही पोरांना पाठवलं. पोरं तिकडे पण चांगल्या मार्गाने पास झाली, चांगली डिग्री घेतली, नोकरीला लागली. इकडं मायला स्वप्न पडायला लागली. आपण गरिबीचे दिवस काढले, एक एकरात दोघं जण होतो, बैल नसली स्वतः नागरत होतो, कामाला कधी माणूस लावला नाही. माय बापाला स्वप्न पडायला लागली, आता पोरं नोकरीला लागली. आपले दिवस बदलतील, आपले दिवस बदलतील. म्हातारीचे पाय दुखायला लागले, शेतात जाणं बंद केलं, घरी पिको फॉल करायला लागली, टिपा उसवायला लागली, ब्लाऊजच्या पैसे कमवायला लागली. म्हातारा शेतात जायचं, शेतातनं घरी यायचं. 6 महिने झाले, वर्ष झालं, पोरं तिकडेच थांबली, नोकरी लागली. कोणीतरी फेसबुकवर फोटो दाखवला दोघांच्या पोरांनी लग्न केल्याचा. मायबाप म्हटले केलं असेल, आवडलं असेल. मायबाप एकटेच बोलत होते, पण सगळ्यांसमोर कौतुकच करत होते. दोघांचं कौतुक मनातनं मायबापाला जात नव्हतं, संस्कारावरती विश्वास होता. पोरं तिकडे 6 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, कधीतरी फोन यायचा, कधीतरी गुगल पेला फोन पेला पैसे यायचे. हळूहळू तेही बंद झाले. म्हातारीचा पाय जास्त दुखायला लागला, डोळ्यांनी दिसणं बंद झालं, खिशात पैसा नाही. एक एक होतं तेही एकावं लागलं. पोरांचं काढलेलं शिक्षणासाठीचं कर्ज फेडलं. दोघं आता बिना शेतीचे झाले. म्हातारा दुसऱ्या शेतात कामाला जायला लागलं, चालताय तुझा एक दिवस गुडघा कामात गेला, खाटीवरती बसलं. 6 वर्ष होऊन गेले, पोरांना नातू झाले. माय बापाला विसरले, कोणीतरी काहीतरी दाखवायचं. माय तेवढी खुश व्हायची, माय माझा पोराचा एवढा सत्कार झाला अमेरिकेत. मायला विचारत नाही तरी माय खुश. मायचं हो काळीच मायचंय, बापाचं आहे खुश. 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष झाली. खाटीवरचं म्हातार दम्यानं उचकी लागू लागू आयसीयूत ऍडमिट झालं. आजूबाजूच्यानं पैसे जमा केले, म्हाताऱ्याला आणलं घरी. म्हातारं चांगलं झालं आणि म्हातारीचे दोन्ही पाय गेले. काळजी डेंजर आहे, काळजी. 4 चौघात जरी पोराचं मोठेपणा वाटायचं ना, एक जीव काळीच करायचा. आणि काळजी काळजी करता करता एक दिवस म्हातारी गेली, म्हातारा एकटं पडलं. कोणीतरी नंबर काढला, मेसेज केला व्हॉट्सअपवरती, पोरांना सांगितलं तुमची माय मेली. व्हिडिओ कॉल करून दाखवला, पोरं कामामध्ये व्यस्त होते, कोणी पाहिलं नाही. म्हातारा रडला. शेजारच्या पार्जाने 10व 12व 13व केलं, क्रियाकर्म श्राद्ध सगळं पार पडलं. आणि बस स्टँड वरती म्हातारा न दिसणाऱ्या डोळ्यांनी, अंधुक दिसणाऱ्या डोळ्यांनी बसलेला खाटीवरती. तरी अजून म्हातारला वाटायचं माझी पोरं येतील. सुटाबुटातली एक गाडी आली, एक माणूस त्यातनं उतरला, हातामध्ये बॅग होती. म्हातारीने ओळखलं मोठं पोरगे, म्हातारीने ओळखलं मोठं पोरगे. धावत धावत गुडघ्याने चालता येत नाही, लंगडत गेला. मिठीत घ्यायचा प्रयत्न केला, अंगातलं धोतर, अंगातला सदरा धुतलेला नव्हता, मळकट होता. पोरांनी दूर केलं कपडे खराब होतील म्हणून. आला आणि काठीवरती बसवलं. म्हातारा रडायला लागला, अरे म्हटलं तुमची माय मेली, शेवटी दर्शन घ्यायला तरी यायचं होतं. आणि म्हटलं तू एकटाच आला. दोन्ही डोळ्यात अश्रू आहे म्हाताऱ्याच्या. गोष्ट काल्पनिक नाही, सत्य घडलेल्या घटना आहेत. हे कीर्तन महोत्सव का गरजेचे आहेत ना, याच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो,
तुम्ही ज्या पोरी मारून पोरं घालताय ना जन्माला, मी सगळेच पोरं असं म्हणत नाही, पुन्हा सांगतो, दोन्ही डोळ्यातून धारवे म्हाताऱ्याच्या अशा अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत आणि म्हातारा खाटीवरती बसले, रडता रडता काय विचारतोय, बाबा अरे म्हातारीला शेवटचं पाहायला तरी यायचं होतं रे, मंगळसूत्र गहाण ठेवून तुझ्या शिक्षणाचे पैसे भरले होते. पोराजी एक शब्द काढला नाही, हातातली पैशाची बॅग खाटीवर ठेवली, म्हटले याच्यात पैसे, ते पैशाची बॅग म्हाताऱ्यानं स्वाभिमानानं दूर ढकलल्याने विचारलं, अरे एवढं झालं तरी तू एकटा आला, तुझा लहान भाऊ नाही आला? तेव्हा त्या पोरांनी जे उत्तर दिलं ना, त्यासाठी गावागावामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे, त्यासाठी गावागावामध्ये जाऊन हे सांगणं गरजेचं आहे बाबा. म्हणून संतांचे विचार महत्वाचे. त्याने बाबांनी प्रश्न विचारला होता, आजी अरे तू आला, तुझा लहान भाऊ का नाही आला? तेव्हा त्या पोरानं उत्तर दिलं, लय रडू नका, याच्यात पैसे, काही आजार बाजार लागले शेजारच्याला सांगून जातो, डॉक्टरकडे पैसे ठेवून जातो. पुन्हा म्हाताऱ्याला विचारलं, अरे हे तुझे पैसे तिकडे मला इतकं सांग, मायचं शेवटचं दर्शन घ्यायला तुम्ही आले नाही आणि आला तर आला, तू एकटा आला, तुझा लहान भाऊ का नाही आला? तेव्हा त्या पोराने उत्तर दिलं, बाबा आम्ही तिकडे कामात आहे, आम्हाला काही रिकामचोर धंदे नाही, आम्ही रिकामे नाही, आम्हाला कामं असतात, पैसा आहे, संसार आहे, आणि आमचं असंही ठरलं होतं, माय मेली की मी यायचं आणि बापाने मेले की त्यांनी यायचं. मग अशा घटना जर गावागावामध्ये घडत असतील, या काल्पनिक घटना नाही मावल्यांनो, आणि आम्ही काय करतोय, पोरी मारून पोरं जन्माला घालतोय. सगळेच पोरं वाईट नसतात पुन्हा सांगतो, पण हा असा विचार जर आमच्या समाजामध्ये रुजत असेल, असा विचार आमच्या समाजामध्ये फोफावत असेल, इतका आदर सन्मानही आम्ही आईवडिलांचा करत शकू नसू. जयंती आली की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणतो ना, मग ते शिवचरित्र कधी वाचतो का आम्ही? उभ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईच्या एक शब्द पुढे गेले का जिजाऊ साहेबाच्या? मग त्यांच्या राज्यामध्ये राहणाऱ्या मावळ्यांना मावळ म्हणून घेणाऱ्यांना आम्हाला हक्क आहे का मायबाबाशी असा वागण्याचा? मग अशा प्रबोधनाच्या माध्यमातून ही गोष्ट आम्हाला सांगणं ठसवणं गरजेचं आहे की आम्ही आमच्या मायबापाचा सन्मान केलाच पाहिजे आणि मायबापांनी पोरांना ते योग्य संस्कार दिलेच पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण आपल्या मनावरती बिंबवल्या पाहिजे. जे तरुण इथं सगळे आहेत, त्या सगळ्या तरुणांनी इथं एकत्र आलं पाहिजे आणि आपण या विषयावर जास्तीत जास्त विचार मंथन करून आपण जास्तीत जास्त काय यासाठी करू शकतो यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. 8:43 झालेले आहेत. सर आपला वेळ कुठेपर्यंत एवढं सांगा. 9 वाजेपर्यंत वेळ आहे. तुम्हाला बोर तर नाही होत ना? मी हे जे काय सांगतोय माझ्या मनाचं काही सांगत नाही. 9ला कीर्तन सुरू करायचं आपल्याला महाराजांचं. त्याच्यामुळे आपण आता समाप्तीकडे येऊया आणि समाप्तीकडे येत असताना जो मुद्दा सांगण्यासाठी मी पुण्याहून तुमच्या या कान्नूर गावामध्ये आलेलो आहे तो मुद्दा आहे आमच्या कान्हापूरला आलेलो, माफ करा, कान्हापूरला आलेलो आहे. मला अजून संवाद साधण्याची संधी पुन्हा कधी मिळेल तेव्हा आपण येऊया, भेटूया. आपल्याला कीर्तन पण ऐकायचंय, पण ज्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे तो महत्वाचा मुद्दा आहे. तो महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, माणूस पण आम्ही एकमेकांच्या मध्ये बिंबवलं पाहिजे. आम्ही एकाला माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे, माणसाला माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे. जात पात धर्मामध्ये आम्ही विभागलो गेलो नाही पाहिजे. हे सांगणारी एक कविता तुमच्या समोर सादर करतो आणि मग माझ्या भाषणाचा मी शेवट करतो. कवितेचं नाव चल दंगल समजून घेऊ. कीर्तनाची वेळ होती. त्याच्या आधी एक निसर्ग नावाची कविता म्हणावी अशी देशमुख सर आमची. तर टाळ्या शिट्ट्या वाजवायची गरज नाही, वावा म्हणायची गरज नाही. कविता आवडली तर मात्र आपण आपल्या हिश्श्याचा भाग हिरवा करा. आपण आपल्या पुरता तो विचार आपल्यामध्ये बिंबवा. आवडला तर 4 लोकांना सांगा. कवितेचं नाव आहे निसर्ग. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं, किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं, आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडं. लिटर भर पाण्याचा, मावशी कितीला येते लिटर भर बाटली? 20 रुपयाचं येते एवढं. पण त्या लिटर भर पाण्याचा काय भाव सांगते हो नदी? त्या लिटर भर पाण्याचा काय भाव सांगते नदी? आणि किती ऍडव्हान्स मागतात ढगं आपल्याला पाऊस पडण्याआधी. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात.
किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात आणि चोचीत मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात. प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी वीज बिल धाडतो का. प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी वीज बिल धाडतो का. आणि रविवारची सुट्टी घेऊन कधी जगात अंधार पाडतो का. हलका वाघ भारी वाघ जबाबदारीने बोलतोय. बीड जिल्ह्यात बोलतोय. जातीपातीतलं विष जेवढं कोणत्या जिल्ह्यात भिडलं नाही तेवढं बीड जिल्ह्यामध्ये भिडल्याचं चित्र आहे. म्हणून अशा शेतकरी महोत्सवातून सगळं गाव एकत्र येऊ द्या आणि या जाती जातीत वेगवेगळ्या जातीमध्ये तुम्हाला वाटलं ना त्यांच्या तोंडावर बुक्का मारा आपल्या कृतीतून की आम्ही सगळे एक आहोत. मराठा असो, माळी असो, धनगर असो, वंजारी असो, आम्ही एकत्र आहोत हा संदेश आम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून पुढची वेळ सांगतो की हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा, हलका वाघ भारी वाघ, हलका कुत्रा भाली कुत्रा अशा त्यांच्यातही असतात का हो जाती. आणि एक बी उगवायचे किती पैसे मागते माती. किती हरिणी किती हरिणी, किती म्हशी, किती गायी श्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करतात. अहो किती म्हशी, किती गायी, किती हरिणी पोरीचा गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करतात. आणि किती ससे शर्यत हरल्यावर सिद्धराम भाऊ गळफास घेऊन मरतात. किती मधमाशा मधामधला आपलाच वाटा मागतात. आणि किती मुलांना नाचण्यासाठी डीजेवरची गाणी लागतात. समुद्र ही आपल्या मिठावरती कधीच टॅक्स सांगत नाही. सतत प्रवास करून देखील नदी टीएडीए मागत नाही. अनादी काळापासून हा निसर्ग आपल्याला शिकवतोय कसं वागावं हे कृतीतून दाखवतोय. पण निसर्गावर उपकार केल्यागत आम्हीच वागत आहोत खुळे. पण निसर्गावर उपकार केल्यागत आम्हीच वागत आहोत खुळे. आणि कधी कळेल आपल्याला आपल्यामुळे नाही निसर्ग, आपण आहोत निसर्गामुळे. आपण आहोत निसर्गामुळे. आणि निसर्गावर प्रेम करणारा शेतकरी समाज असतो. या काळ्या आईवर निस्सीम भक्ती करणारा शेतकरी समाज असतो. या काळ्या आईची ती मातीच कपाळाला लावून तो वारंवार मग विठोबाचं आपलं सगळं गुणगान आपण करत असतो, वारीला जात असतो. पण पहिलं प्रेम आपण विठोबा इतकंच आपल्या जमिनीवरती करतो. ही सगळी शेतकरी मंडळी तुम्ही आहात. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद देतो. आणि ज्या कवितेसाठी मला इथं बोलवलं ही दंगल कविता तुमच्या समोर सादर करतो. पुन्हा एकदा टाळ्या शिट्ट्या नाही वाजवल्या चालतील, वावा नाही म्हटलं चालेल, पण हा विचार इतरांना सांगा आणि स्वतःपुरता जगा. कवितेचं नाव चल दंगल समजून घेऊ. आदर्श आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, राजकारणासाठी भडवे आले. दंगल पेटली, घर पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंडेवाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं, हे दंगलीत जे काळ झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. हे जे काळ झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. मावशी, पुढाऱ्यांची पोरं दंगलीत पडत नाही, पुढाऱ्यांची पोरं त्या भांडणात जात नाही, जातात तुमची आमची लेकरं. हे जे काळ झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. पोलिसांना हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांच्या परसात मीटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली. पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. असं सगळं घडतं बाबा दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी जेलात चतकोर भाकरीसाठी मवताल. आता त्यांच्या डोंगणावर कचून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. खोटं नाटक सांगून ते तुम्हाला पेटवतात. एक दोन मोठे दंगलीमध्ये पाठवतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. मराठा वंजारी छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. हिंदू मुसलमान छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. गोधराकांड, सहानापूर आणि भीमा कोरेगावही घडवतात. पण आम्ही चाले भिकार चोट, विसरून जातो भूकपोट. काही ईमेल नाही येत आम्हाला घरी. या
आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट त्यांचं ऐकत बसतो दंगलीत घुसपण फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे, जातीपातीला गाडलं पाहिजे. दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे, जातीपातीला गाडलं पाहिजे. आधी पेटवणाऱ्याला जोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, हिंदू आपले, मुस्लिम आपले, मराठा आपले, वंजारी आपले, माळी आपले. आपण सारे भाऊ भाऊ. चला भारतीय नागरिक होऊ, चला भारतीय नागरिक होऊ, चला भारतीय नागरिक होऊ. संविधानाचं गाणं गाऊ, अत्त दीप भवसूत्र त्या तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला आता फुलस्टॉप देऊ, चला दंगलीला आता फुलस्टॉप देऊ, चला दंगलीला आता फुलस्टॉप देऊ. आणि हा दंगलीला फुलस्टॉप देण्यासाठी, जातीपातीला पुचमाती देण्यासाठी जे प्रयत्न या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या मातीतनं, या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातनं, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातनं जे होत आहे, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. आणि या टाळ्या इतक्या वाजू द्या की हा विचार कोसो दूर, मैलो दूर जाऊ द्या. आणि या जातीपातीला मुठमारी करणारं ही 28-30 गावं या महाराष्ट्रात आहेत, याची नोंद या नकाशावरती होऊ द्या. तुम्हा सर्वांना पुढच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा. इथे असलेल्या सर्व ज्येष्ठांना मनपूर्वक नमस्कार करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मैं शब्द की खैरात ही शब्द मेरे पास है, मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का नाश है. डॉक्टरांनी या धारदार शब्दांच्या माध्यमातून आमच्या मेंदूचं ऑपरेशन केलंय. नक्कीच ऑपरेशन येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होईल हाच आशावाद. यानंतर या कार्यक्रमाचा आभार मानण्याची विनंती मी भांडाज बाप्पा यांना करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करायचे. आजच्या आपल्या शेतकरी कीर्तन महोत्सवामध्ये आपल्याला आपले युवक असणारे आणि सगळ्या युवकांमध्ये आणि महिलांमध्ये आणि आपल्या पूर्ण भागामध्ये एवढं उत्साहानं आपल्याला प्रबोधन आज त्यानं कवितेमधून आणि त्यांच्या प्रबोधनामधून केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीने आणि आपल्या कीर्तन महोत्सवाच्या वतीने त्यांचे शतशः आभारी आहोत. आणि इथून पुढचा जो कार्यक्रम आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे, यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होईल.